जेव्हा सगीला कबीरच्या पॅन्टच्या खिशामध्ये तिच्या आईची म्हणजे तेजस्विनी कामांची अंगठी सापडलेली असते तेव्हा सगळी कबीरला बोलते, कबीर ही अंगठी तुझ्याकडे कशी काय? तेव्हा कबीर बोलतो, मला सापडली होती असं. तेव्हा सगळी बोलते, तू काही खोटं बोलू नको, कारण ही अंगठी माझ्या आईची आहे आणि ती आईच्या हातातच राहत होती. ही अंगठी तुझ्याकडे कशी काय? तेव्हा कबीर सगीला सगळं सांगतो आणि बोलतो, त्या माझ्या घरात राहत होत्या इतक्या दिवसापासून, आता त्या इथे राहतात आणि आता कुठे आहे? तेव्हा सगळी बोलते, मला माझ्या आईला मिठी मारायची आहे आणि आई भेटायचं आहे. तेव्हा इकडे तेजस्विनी कामत ती साईबाबाच्या मंदिरात आलेली असते आणि तिथे ती घंटा वाजवत असते आणि ती घंटा ती कंटिन्यू वाजत असते. तेव्हा सखी तिथे येते आणि बोलते, आई. तेव्हा तेजस्विनी बोलते सखी. तेव्हा ती पाठीमागे फिरते आणि सखी तिकडनं येते आणि तेजस्विनीला मिठी मारते आणि फायनली आई तू भेटलीच मला. तेव्हा ती बोलते हो. तेव्हा दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात आणि पप्पाला बोलतात, थँक्यू तू आम्हा दोघींना एकत्र आणलं. तेव्हा कबीर बोलतो, शेवटी पप्पाने मायलेकींना एकत्र आणलं, यालाच तर देव म्हणतात ना. तेव्हा तेजस्विनी बोलते, हो कबीर तू खरं बोलला, तुझी काय चूक नाही, शेवटी देवच मायलेकींना एकत्र आणणार. खरंच त्यानेच एकत्र आणलं आम्हा दोघींना.